तुमच्या घरच्याला वाटत असेल की तुम्हाला भाजीच येत नाही, मग असा ना तुम्ही घोटाळा करूनच बघा उडदाच्या डाळीचा. काय करायचं आहे, आपल्याला डाळ घ्यायची, डाळ छान अशी कुकरमध्ये टाकायची आणि 3 पाण्यानंतर धुवायचीच आहे आपल्याला. आणि 3 पाण्यानं धुतली की आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे छान अशा, म्हणजे छान असं शिजल्या जाते. आता आपल्याला कढईमध्ये ना तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यावरच जिरं टाकायचं. जिरं छान फुलू द्यायचं आहे. मग कढीपत्ता छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला छान चव येते. तर तिच्यात वाटण केलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ना तिच्यात खोबरं घालायचं आहे, खोबरं खिसून घालायचं आहे. आणि आपल्याला ना डाळ टाकून घ्यायची, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीनं. आता आपल्याला कुकरमधलंच पाणी पण घालायचं आहे आणि ना छान असं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं उडदाच्या डाळीचा घोटाळा तयार झालेला आहे. मग तिच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर घालायची. तर एका प्लेटमध्ये आपल्याला भातावर काढून घ्यायची डाळ. बघू शकता एकदम छानच लागते भातासोबत. तर तुम्ही चपातीसोबत आणि भाकरसोबत पण खाऊ शकता, पण मग भातासोबत एक नंबरच लागतो. भातासोबतच खाजा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.